आय एम रोमॅन्टिक गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हनीमून है ना, हनीमून है ना. आज माझा हनीमून आहे म्हणून आज हनीमून आहे ना, हनीमून आहे ना, टाणा नाना नाही. हनीमून करताना टाणा नाना नाना नाना. हा क्रिएटिव्हने हात टेकले, माझ्या लग्नामध्ये विघ्न आणून आणून थकले. शेवटी त्यांनी मला हनीमूनला घेऊन आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, गौरव मोरे सोबत अजिबात नडू नका. बिकॉज आय हॅव अन ॲटिट्यूड अँड आय हॅव अर्न इट. माय लाईफ, माय रूल, माय ॲटिट्यूड. Sometimes you make decision that will hurt your heart and heal your soul. पहिला वाक्याचा अर्थ मी समजू शकतो. काय चरब्या त्या लेखकांमध्ये यार. दुसरं वाक्य का दिलं तेच कळत नाही. मला जमतंय की ना हे बघायला. ठीक आहे, हरकत नाही. आज मी हनीमूनला आलोय. माय वाईफ तक्षशिला. माझ्या स्वप्नातली सुंदरी, माझ्या मनातलं इंद्रधनुष्य, माझ्या संसारातली हिरवळ. खूप छान दिसतेस. तुझे केस पण खूप छान आहेत. सगळे असंच म्हणतात. सगळे म्हणजे आई, बाबा, हा हा हा. मावशी, किरण, आत्या, किरण आत्या. अच्छा हा. तुझे डोळे पण खूप छान आहेत. त्यांना समजावा, काय मला वेड लावतात ते. नको ना. तुझं नाक, तुझे गाल. अहो, नाकाबद्दल काहीच नाही बोललात. आता काय फक्त बोलण्यातच वेळ घालवायचा आहे का? आज आपला हनीमून आहे ना. आज आपण इकडे हनीमूनला आलो की नाही? हो ना. थांबा. काय? मी ते वेटरला कधीचं दूध आणायला सांगितलंय, त्याने अजून आणलं नाही. मी फोन कर. काय काय बस 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 बस. इथे आता कुणी नाहीये. फोन करून काही फायदा होणार नाही. कुणी नाही म्हणजे? इकडचा सगळा स्टाफ रात्री जेवल्यानंतर सगळे घरी जातात. इथे कुणीच थांबत नाही. अहो, असं कसं? अगे हॉटेलच्या बाजूलाच गाव आहे ना, सगळे तिथेच राहतात. हो का? पण सगळी व्यवस्था करून जातात. पाणी, कॉफी, चहा आणि आणि सगळी व्यवस्था करून जातात. अहो, पण मग तुम्ही आणि आपल्याला त्रास देणार नाही. हो ते ठीक आहे, पण तुम्ही असं हॉटेल का निवडलं? अगं, मुद्दाम निवडलंय. हिमाचल प्रदेश मधलं चुरुंगुळी नावाचं गाव आहे. काय? चुरुंगुळी. चुरुंगुळी? होय, कुणालाच माहिती नाही म्हणून मुद्दाम मी हॉटेल निवडलंय मी. अगं, बाहेर इतकी थंडी आहे ना, एवढ्या थंडीत मुंगी पण बाहेर पडायला मागत नाही. मग कसं होणार? अगं म्हणजे सगळी व्यवस्था करून दिलेली आहे. रूमचं टेम्परेचर नॉर्मल आहे, बाहेर शेकोटी आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. या हॉटेलमध्ये कुठलाही स्टाफ वेटर बनून येणार नाही, वॉचमॅन बनून येणार नाही. अशी भंगार क्रिएटिव्हिटी होणारच नाही. कळलं? कुणी त्रास द्यायला येणार नाही आपल्याला. फक्त तू, मी आणि काय ग, टच केल्या केला बेल वाजली की काय? नाही, बेल नाही वाजली. मग अहो, दाराची बेल वाजली. पण एवढ्या रात्री कोण आला असेल यार? सगळा स्टाफ तर गेलाय. मुंगी तर नसेल ना आली? थांब मी बघतो. काय, कोण आहे? मला एकटं वाटतंय. मला ना एकटं वाटतंय आणि मला ना भीती वाटते. एक मिनिट तुम्ही असं डायरेक्ट घरात कसे घुसलात? हे कोण आहेत? अहो, मी इथे बाजूच्या रूम मध्ये आहे तुमच्या. तर जरा म्हातार पण झालंय ना, ते इथे एकटं वाटतंय. आजोबा ऐका ना, तुम्ही ना चुकीच्या खोलीमध्ये आलाय. हा, आज आमचा हनीमून आहे. हा, जा तुम्ही. चांगलंय. जा ना.
जायला काय नाही जाण्यासाठी आलोच नाहीये ना मला ना एकटं अहो, वाटतं ऐका ना. मला भीती वाटते हो, हो, हो. वय झालंय ना माझं ऐका जरा. एक मिनिट अहो इकडे या, काय? इकडे काय? या. अरे, कोण आहे? ऐका ना मी काय म्हणते हा. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊया ना आपण आधी अगं, तू त्यांच्या बाजूने कशाला बोलतेस अहो त्यांना नाही आता एकटं एकटं वाटतं सुधा! काय करताय अगं सुधा जरा सुधार येडाय का हो सुधा काय अरे करताय? मागून काय भीती मारता मला नाही नाही मला ना हे मागून सुधासारखे दिसत आहेत कोण सुधा हा सुधा माझी बायको हा, मग तुम्ही तिकडे जाऊ ना मग हा नाही हो सुधा आता गेली अहो, हा. आता नाही सुधा Sorry. आता माझ्या सुधाचे ना केस पण असेच हे होते आजोबा जरा वळा मागे आजोबा ऐका ना सांग ना ग जरा मागे वळा ना अहो, अरे काय तुम्ही पण असू सुधा अरे आजोबा अरे, सांग ना यार तू. सेम सुधा हो माझ्या सुधाचे असेच केस होते लांब म्हणजे हे असे हे ना मागून बघितलं ना की अलगत मिठीच माराविषयी वाटते हो हे वय आहे मागून अलगद मिठी मारायचं अहो असं ना सांग ना अहो हा. अलगद मिठी मारायला वयाचं बंधन नसतं तुझं काय करू ग मला कळत कसं ना तू अशी सुधा जरा 2 मिनिटं गप्पा बसता यार हे बघ, अरे तू जरा बस ना गप्पा याला मागून बघितलं की मला सुधाच आठवत अरे बाबा मागून पुढून मा- वरून खालून पूर्व पश्चिम ईशान्य अन्य वन्य कुठूनच मी सुद्धा वाटत नाहीये गप्पा यार बाबा नाही please, मी नाही, काय तसं करतोय? नाही माझ्या सुधाचे केस आहेत ना सुधाचे केस ह्यांच्यासारखे होते हो हो पण मी आणि सुधा ना आजोबा आम्ही ना हनीमूनला इथेच आलो होतो हो, पण- हा, चुरुंगुळी गाव हा म्हणजे सुधाने ना अगदी शोधून काढलं होतं 5 दिवस होतो मी आणि सुधा इथे 5 दिवस अजूनही आठवतात हो 5 दिवस खूप मज्जा केलेली आम्ही आता काय गेली पण मी एकटा येतो म्हणजे आम्ही त्या इथे हनीमूनला आल्यानंतर दर ॲनिव्हर्सरीला इथे यायचो सुद्धा गेली तर मी एकटा येतो एकटा येतो जा ना आजोबा प्लीज जा ना तुम्ही ऐका हा, ना. आजोबा प्लीज आम्ही तुम्हाला हाक मारतो ना हा तर मला एकटं वाटतं म्हणून बाकी काय नाही अहो पण आजोबा ती काय करते माहिती आहे आधी असं नाही व्हायचं हा. आधी ना झोप लागत होती हा. पण आता ती येते हो कोण येते सुधा खिडकीवर येते अहो खिडकीवर येते आणि मला बोलते येतो का मला सांगा गेलेली व्यक्ती आली आणि खिडकीवर येऊन बसून बोलली येतो का कसं वाटेल तुम्हाला भीती वाटणं एकटा माणूस हो, म्हातारपणात काय करायचं माणसाने हा? मग ते येतो का बोलतात जा त्यांच्या बरोबर वर सुखी राहाल वर खेळा सुधा ए सुधा नाही तसं नाही आता मी कशाला जाऊ मला अजून अरे, जगायचं ती गेली म्हणून मी कशाला जाऊ मी नाही ऐका जगणार ना ऐका ना आजोबा तुम्ही आता जा हा. हा आणि जर तुम्हाला काही वाटलं ना की आम्हाला कळवा आम्ही येतो मग. हा, हाक द्या फक्त. याल ना आम्ही येतो हा? एकटं वाटतं हो बाकी म्हातारपण हो बाकी काय नाही हो, म्हातारपण आहे. जात. तुमच्याकडे हे आहे काय काय वाईनची बॉटल आहे वाईनची बॉटल नाही हे देतात ना हॉटेलवाले सगळ्या रूम मध्ये देतात हा देतात ना मग तुम्हाला पण दिली असेल देता की आमची संपली तुम्हाला नाही दिली माझी कधीच संपली वाईन पिण्याने झोपेन म्हणतो ना अरे आमची पण संपली कधीच नाही आहे आमच्याकडे वाईन आहे आमच्याकडे अगं, वाईनची ए, बॉटल. तू एक अरे मिनिट. तुला ना तू जरा 2 मिनिटं तुला कळत नाही यार हा आजोबा हे घ्या हा आता मिळाली ना वाईन हा. हा आता या हा आजोबा चला. हा चला हा आजोबा आता हे बरं हे हा. बाकी काय ना हो एकट्याला ना भीती वाटते भीती मी काही नाही काय आज तुझं काय आहे इथे बापरे. तुझं काय इथे मध्यवर्ती नाही कितून अगं, सांग ना यार. जा म्हटलं ना जा भीती वाटते का? हे ना जायला सांग अगं, सुद्धा इथे हे आलीस तू मी सांगतो मी सुद्धा नाही. असा गोंधळ होतो सुद्धा तिथे होती आता मला सांगा मला एकट्याला त्रास देते म्हातारी लय चाबरट हा, हा. मेल्यानंतर पण डोकं खायचं सोडत नाहीये माझी इथे सुद्धा खांद्यावर तुझं माझं डोकं नको फिरून मी पोरांना त्रास कर ह्याने म्हणून आले तू निघ म्हटलं ना बॉटल वाईनची बॉटल नाही पकडायची आधीच सांगते सुद्धा निघ म्हटलं अगं बॉटल काय करते तू बॉटल सोड सुद्धा आधीच सांगतो वाईनच्या बॉटलची मस्ती कर निघ तू इथून निघ डोकं निघ तू इथून हा. जा आपल्या रूम मध्ये मी येतो तिथे
आजोबा मी हा म्हणजे काय लागलं तर मी फक्त हो, हो, आवाज देईन. आवाज द्या हा. फक्त. हा आजोबा म्हातारी खूप डोकं फिरवतो बाकी गेल्या ना आजी हा गेला ना आजोबा गेल्या. जा ना तुम्ही प्लीज. अरे काय करायचं का किती वेळ वाया चालला यार. ऐका ना काय? मला भीती ऐका ना, हो. वाटते. ती आजी- तुमच्याकडे ते हे आहे का हे हे काय हे म्हणजे डोकेदुखीवरची गोळी आहे काय मासं कोण मागतं हे म्हातारी डोकं फिरवलंय अरे माझं. पण गोळी म्हणजे असं होतं गोळ्या का हो? गोळी हे काय आहे आजोबा डोकेदुखीवर हा देतो तुम्हाला डोकेदुखीची गोळी पाहिजे ना यार तुम्हाला ना नाही, अख्खी हा, बॅग- माणूस डोकेदुखी ना बॅग कशाला देतो ना मी हे घ्या. हे घ्या. ही रशी कशाला का अहो ती माझा एक मामे भाऊ आहे विनायक म्हणून हा. तो म्हणाला की हिमाचल मध्ये ना कपडे वाळत नाहीत मग घरात एक रस्सी लाव म्हणजे मग कपडे वाळतील तुझा मामे भाऊ हिमालयात थंडी पडली आला पळून मुंबईला तुझा मामे भाऊ सांगते त्याने- हा आजोबा देत माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? मला एक आयडिया सुचली आहे. काय? काय? म्हणजे आता मी इथे तुम्हाला सारखं सारखं डिस्टर्ब करायला येत नाही मग मी काय करतो हा. ही दोरी आहे ना दोरी ह्यांच्या पायाला बांधतो एक टोक आणि दुसरं टोक मी माझ्या रूम मध्ये घेऊन जातो म्हणजे मला काय एकटं एकटं वाटलं भीती वाटली ना की मी तिथून खेचेन अहो मग तुम्हाला कळेल की मला भीती वाटते मग तुम्ही तिथे या म्हणजे मी कसं डिस्टर्ब करायला येणार नाही ना अरे आजोबा तिथून खेचेन ना मी ऐका ना ते शक्य नाही होणार आज हा? आज कदाचित मी जागेवर नसेल तुम्हाला पाय सापडणारच नाही माझा कळतं का तुम्हाला लक्षात घ्या ना ना मग जिथे कुठे असेल पाय तिथून खेचेन ना मी ऐका तुम्ही खेचून काय उपयोग होणार नाही कदाचित तुम्हीच माझ्याकडे जास्त वेळ खेचले जाल आणि तुम्हाला असं वाटेल की मी घाबरलोय म्हणून मला सवय आहे ना कुसबसाची असा त्याच्यामुळे नका ना ऐका ना प्लीज मग मी इथे झोपतो बरं राहू दे आजोबा नाही नका बांधा काय करू बांधू ते पाहायला बांधू बांधा जाऊ, पायाला, बांधा. बांधा. लक्ष बघता बांधा. ना हा, पाय. त्यांच्या रूम मध्ये राहतील सारखं- आपण सारखं. आपल्या रूम मध्ये राहू हा मी बांधा सारखं- हा, आजोबा मी जर घरी गेलो कोणाला बोललो ना हनीमूनच्या दिवशी एक म्हातारी येऊन माझ्या पायाला रस्सी बांधून गेला थुकतील लोक तोंडावर माझ्या शांत हे बांध आता तुम्हाला काय मी डिस्टर्ब करायला हा येणार नाही. प्लीज हा आजोबा हा. या हा आजोबा हा. घाबरत की खेचा हा मी खेळ ना तुम्ही लक्ष झोपू नका फक्त नाही, हा, झोपत हा, नाही. झोपू नका हा झोपत नाही बघता तुम्ही जाऊन याचा अबे, कसं आहे यार असं नाही चिडवायचं मग कसं जेवायचं ज्येष्ठ आहेत ना ते असं नाही ज्येष्ठ आहेत ते असं. ऐक ना असू दे सगळं सोडते झालं गेलं विसरून जाऊया तुला माहितीये तू माझ्यासाठी माझं इंद्रधनुष्य आहे नको लक्ष देऊस तिथे तू माझ्या संसारातली हिरवळ आहेस जाऊ दे ना नका ना तुम्ही लक्ष देऊ तूच माझं अख्खं आयुष्य आहेस म्हाताऱ्याला मार म्हाताऱ्या इकडे ओरडतात. मला वाटलंच होतं तुम्हीच मला खेचाल इथे जाऊ दे मी इथे झोपतो असं आजोबा! आजोबा आहे. हे बघा, हे इथेच आहे आजोबा ओ अहो ऐका ना आजोबा जाम बेकार क्रिएटिव्हिटी अरे झाला म्हाताऱ्या